चला, न्यूटन फर्स्ट लॉ संपला. आता न्यूटनचा थर्ड लॉ घेतोय. सेकंड लॉ घेणार आहे. सेकंड लॉ साठी खूप सारे क्वेश्चन बनतात म्हणून आपण सेकंड लॉ थोडस थांबतोय. थर्ड लॉ घेऊ. ठीक आहे. न्यूटनचा कोणता लॉ? न्यूटन्स थर्ड लॉ. न्यूटन्स थर्ड लॉ जो आहे तो काय सांगतो तुम्हाला? एव्हरी ऍक्शन हॅव इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. कोणत्याही गोष्टीला ऍक्शन केलं तर त्याला काय भेटेल? रिॲक्शन भेटेल अपोजिट. एव्हरी ऍक्शन हॅव इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आणि एक लक्षात ठेवायचं, ऍक्शन अँड रिॲक्शन पेअर, ऍक्शन अँड रिॲक्शन पेअर ऑलवेज प्रेझेंट. ऑलवेज प्रेझेंट. ऍक्शन असलं तर रिॲक्शन त्यासोबत राहणार. असं होणार नाही ऍक्शन केलं म्हणून रिॲक्शन भेटेल, नाही. ऍक्शन अँड रिॲक्शन पेअर सोबतच येतात. ऍक्शन अँड रिॲक्शन कम टुगेदर. कळलं? समजलं? ऍक्शन अँड रिॲक्शन पेअर हे कॉन्टेंट मध्ये येणार म्हणजे येणार. रिॲक्शन झालं लगेच त्याच्यासोबत रिॲक्शन असं नाही. ऍक्शन झाल्यामुळे रिॲक्शन असं नाही. ऍक्शन जर होत असेल तर त्यासोबतच काय होणार आहे? रिॲक्शन सुरू होत जातं. ऍक्शन झालं म्हणून रिॲक्शन नाही, ऍक्शन सोबतच रिॲक्शन सुरू होत जातं. त्याला म्हटलं आता ऍक्शन रिॲक्शन पेअर. हेच न्यूटनने थर्ड लॉ मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. मग प्रॉब्लेम आहे बघा. हा माणूस असा फोर्स लावतोय पुढे. ठीक आहे. हा माणूस असा पुढे फोर्स लावतोय म्हणजे तो पुढे चाललाय. पुढे का चालू शकतो? कारण की बॅक साईडला त्याला फ्रिक्शनल फोर्स टाकलाय. जो फ्रिक्शनल फोर्स त्याला काय करतो? बॅक साईडला फेकण्याचा प्रयत्न. म्हणून तो काय करू शकतो. नाहीतर काय झालं असतं, एका साईडला जर जास्त फोर्स झाला असता तो पडून गेला असता. स्टेबल का राहतोय? इक्वल अँड अपोजिट फोर्स लागतोय म्हणून तो मोशन करू शकतो. ठीक आहे. बघा, जर एखाद्या गोष्टीला मला ओढायचं पुढे, का ओढतो? का ओढू शकतो? कारण मी याला जर या साईडला वळत असेल तर त्याच्या बॅक साईडला लगेच रिॲक्शन लागणार आहे. ही ऍक्शन आहे, लगेच रिॲक्शन त्यासोबत येणार आहे. म्हणून कोणती मोशन घडताना ऍक्शन अँड रिॲक्शन पेअर मध्ये चालते. काय डाऊट आहे? हा आहे न्यूटनचा थर्ड लॉ. एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे. न्यूटनच्या थर्ड लॉ मध्ये काय जास्त डिटेलिंग मध्ये नाही. न्यूटनचा थर्ड लॉ कळाला. एव्हरी ऍक्शन हॅव इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. प्रत्येक गोष्टीला ऍक्शन अँड रिॲक्शन पेअर प्रेझेंट होते. क्लिअर आहे? चला, आता याच्या सोबतच आपण जे फोर्सेस आपण घेतले, जसं की मी घेतलं तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, नंतर घेतलं टेन्शन, नॉर्मल, हे काय असतात त्याच्यावर आपल्याला आता चर्चा करायची. ठीक आहे. त्याच्यापैकी पहिला जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कारण की आता एक येणार आहे प्री बॉल डायग्राम, तेव्हा मी अजून डिटेल मध्ये जाईल. पण आता सध्याला काही गोष्टी बेसिक असतात, ते पहिल्यांदा बेसिक क्लिअर असतात तर ऑटोमॅटिकली तुम्हाला गोष्टी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हटलं तर हा फॉर्म्युला तुम्ही लहानपणी शिकलात. कॅपिटल G m2 अपॉन r स्क्वेअर. त्यालाच तुम्ही असं म्हणत होते, अर्थच्या रिस्पेक्टिव्ह म्हणत होते, तर तुम्ही काय म्हणत होते? Gmm अपॉन r स्क्वेअर. आता तुम्ही नाही शिकले तर मी याला फक्त लक्षात ठेवायला देतो. मग F बरोबर काय? याचा अर्थ होतो G. म्हणून F ची फॉर्म्युला आपण काय लिहितो? ऑलवेज mg. फोर्स काय लिहितो आपण? mg. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतं? mg असतो. ठीक आहे. क्लिअर आहे? त्याची डायरेक्शन जी असते ते ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर असतं. ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. त्याची डायरेक्शन असते ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. बघा, हा एम आहे तर याचा हा, आणि कसा असतो? परपेंडिक्युलर राहतो. कसं लागेल खाली? mg लागेल. खाली कसं लागला? mg. कळलं? हा एम आहे आणि त्यासोबत काय लागला? J लागला. बघ पुढचं कंडिशन मी तर म्हटलं असता, जर सपोज 2m आहे, मास किती डबल आहे, तर तुमचा mg कसा लागेल? 2. कळालं का? मी म्हटलं
10 किलोचा आहे, तर तुम्हाला माहिती आहे 10 इंटू जी, आणि जी ची व्हॅल्यू किती असते 10, म्हणजे किती झालं 100 न्यूटन. काय डाऊट आहे? समजलंय? 100 न्यूटन. अजून असं IM1 IM2. ठीक आहे, दोन केस पॉसिबल आहे. काय टू केस पॉसिबल आहे? मी असं म्हणू शकतो M1 किती लागला, M2 किती लागला. म्हणजे मी यासाठी विचारलं असतं तुम्ही काढलं असतं M1 इंटू जी, यासाठी विचारलं असतं तुम्ही काढलेलं असतं M2 इंटू जी. दोघांची डायरेक्शन कशी आहे? सेम आहे, तर दोघांची काउंट जाईल ऍडिशन. म्हणून तुम्ही काय करणार M1G प्लस M2G, म्हणजेच काय M1 प्लस M2 इंटू. काय डाऊट आहे? समजले? असं पण पॉसिबल आहे ना. 4 किलोग्राम, 3 किलोग्राम, 2 किलोग्राम आणि 1 किलोग्राम. तुम्हाला माहिती आहे ना इथं किती लागेल 4G, इथं किती लागेल 3G, इथं किती लागेल 2G, आणि इथं किती लागेल G. सगळ्यांची काय करणार ऍडिशन. त्याच्यापेक्षा मी असं म्हटलं 4 प्लस 3 प्लस 2 प्लस 1 इंटू काय G. किती 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10G म्हणजे किती 100. समजलंय? नक्की कळालं काय चाललंय बा. नेक्स्ट, असा ब्लॉक आहे, थिटा अँगल बनवलेला आहे आणि इथं असा एक ब्लॉक आहे यम इतका. आता इन्क्लाइंड आहे ना, आता कसं आहे इन्क्लाइंड आहे. आता इन्क्लाइंड असेल तर आपल्याला माहिती आहे काही जर झालं तर काय लागेल MG असं लागणार आहे. MG थोडं काय फरक पडतं, MG असंच लागतो नेहमी. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता बघा मी काय म्हटलं, हा ब्लॉक जो आहे तो खाली थोडे येणार आहे, आज खाली येणार आहे का नाही, ब्लॉक पुढे होणार आहे असा खाली जाईल ना. एक तर असा खाली जाईल किंवा असा वरती जाईल, म्हणजे कंडिशन त्याचं. जर मी त्याला असं ओढलं तो वरती जाईल, काहीच ओढलं वगैरे नाही तर तो खाली जाणार आहे. तो किती खाली जातो त्याचा ऍक्सलरेशन किती हे काढावं लागतं. मग मी काय म्हटलं हा किती थिटा आहे, हा किती 90, तर हा किती होईल 90 मायनस थिटा बनेल. ठीक आहे, थोडीशी मोठी डायग्राम काढतो. हा थिटा आहे, यम, आणि तुम्हाला माहिती आहे खाली काय लागेल असा MG लागेल, बरोबर आहे. मग इथं किती झालं तुमचा 90 असतो परपेंडिक्युलर पडला, इथं किती होईल 90 मायनस थिटा वर 90 मायनस थिटा वर. चल आता मी काय म्हणतोय हा 90 मायनस थिटा आहे, हा परपेंडिक्युलर टाकला, इकडे काय केला परपेंडिक्युलर टाकला म्हणजे 90 झाला. हा टोटल किती झाला 90 झाला, परपेंडिक्युलर टाकला. हा एक्स ऍक्सिस म्हटलं इन्क्लाइंड असेल तर इन्क्लाइंड आपण एक्स ऍक्सिस म्हणतो, एक्स ऍक्सिस आणि काय होईल वाय ऍक्सिस. मग हा इथला अँगल किती होईल थिटा. म्हणतो काय या साईडला काय बनेल MG कॉस थिटा, जिथे तिथे काय कॉस थिटा, आणि या साईडला काय बनेल. मग आता पुढे याच्या पुढे जर विचारलं मी तुम्हाला किती ऍक्सलरेशन खाली येईल तर तुम्ही म्हणणार जी साइन थिटाने खाली येणार. जेव्हा इन्क्लाइंड प्लेन असेल तर किती खाली येत असतो ऑलवेज जी साइन थिटाने. काय डाऊट आहे? हे बॉडी अर्थच्या सरफेसवर ग्राउंड कनेक्टेड होते, तो अर्थच्या ब्लॉक वरती होता. जर सपोज हा हवेतच 10 किलोग्रामचा ब्लॉक आहे, हवेत ग्राउंडला टच नाही, तर तुम्ही काय त्याच्यावर काय लागेल MG लागणार आहे. किती होणार आहे 10 इंटू 10 म्हणजे किती 100. कळालं बघ. असा असं सरफेस आहे, त्याच्यावरती तुमचा M लागला, M ठेवलेला आहे, तर तुम्हाला हे माहिती 100% काय खाली काय लागेल. आता याच्या पुढे ही फ्री बॉडी डायग्राम साठी डायरेक्ट यूज होणार आहे. तुम्हाला कन्सेप्ट डायरेक्ट क्लिक झाला पाहिजे कोणती डायग्राम काढू. आता याच्यापैकी कोणती डायग्राम म्हणणार MG कशी लागली कळालं. दुसरं
या मिळेल. आता एमजी कुठे लागेल? खाली का वरती? खालीच लागेल. ऑलवेज कुठे लागतो तो? खाली लागतो आणि परपेंडिक्युलर लागतो. काय डाऊट आहे? असा असं जरी असलं तरी तुमचा एमजी जर इथं असेल तर तुम्हाला कळणं गरजेचं खाली एमजी लागतो. एमजी ची डायरेक्शन कळाली आणि किती असतो? एम इंटू जी. काय डाऊट आहे? या साईडला एमजी साइन थिटा म्हणजे इथं किती, या साईडला किती फोर्स लागलाय? फोर्स बोलतोय. जर ऍक्सलरेशन बोलला असतं तर काय बोलले तुम्ही? जी साइन थिटा. इन्क्लाइन वर किती नाही चालणार आहे? जी साइन थिटाने. क्लिअर आहे? या साईड असं का बरं केलं गेलं? प्रश्न हा आहे ना अपेक्षित की असं का बरं केलं गेलं? इथं तर आपण कॉस थिटा वगैरे आणलं नाही. का बरं? कारण की हा इन्क्लाइन वर गेला आणि इन्क्लाइन वर गेल्यानंतर आपल्याला विचार करावा लागतो मोशन कोणत्या साईडला चाललाय, मोशन कुठे चाललाय. याचं मोशन जर मी असं ठेवलं, याला ठेवलं हवेत, तू कुठे जाणार आहे? इकडे तिकडे पळून जाईल का? नाही. तू कुठे येईल? खालीच येणार आहे. कसं? हा खाली येणार आहे का? नाही, हा इकडं चाललाय. मग इकडचं मोशन आपल्याला विचार करावा लागणार आहे. मग हा जी तर खाली लागतोय म्हणून त्याच्या कॉम्पोनंट मध्ये तोडून घेतलंय. हा रिझल्टंट ऍक्ट होतो. या रिझल्टचे दोन कॉम्पोनंट्स आहेत, एक्स थिटा आणि कॉस थिटा. लक्षात ठेवायचंय इन्क्लाइन सोबत किती बनणार आहे? जी साइन थिटा. किती बनणार आहे? जी साइन थिटा. कोणता फोर्स घेतला आपण आता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सर्वात महत्वाचा फोर्स आपल्यासाठी पूर्ण फिजिक्स मध्ये आपण जेव्हा पण शिकतो. कारण की काही जरी झालं तरी एमजी लागतोच. काही करत जगाच्या कोणत्याही ठिकाणी जा तर तुमच्या सोबत एमजी येणार म्हणजे येणार. कळालं? एमजी ला बाकीचे फोर्स तरी तुम्हाला दिसणार कधी कधी, पण एमजी 100% दिसेल. तो हवेत असला तरी दिसतो, सरफेसवर असला तरी दिसतो. म्हणून एमजी आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. सगळे डायरेक्शन कळाले? कुठून मी कसा विचार केला पाहिजे? समजलंय?